नमस्कार, मी सिद्धेश दिलीप शिगवण बित्तम बातमीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय. मंडळी, महाराष्ट्रामधील महानगरपालिका निवडणुकांची रणधुमाळी सध्या सुरू आहे. मोठ्या संख्येने विविध पक्षांचे उमेदवार हे निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत आणि आपण पाहतोय की काल उमेदवारी अर्ज घेण्याचा शेवटचा दिवस होता. अनेक उमेदवारांनी आपला अर्ज मागे घेतला, काही ठिकाणी बिनविरोध निवड झाली आणि एकूणच जे ह्याच्या आधी कधीही घडलं नव्हतं अशा घटना ह्या निवडणुकीच्या काळामध्ये सध्या महाराष्ट्रात घडत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. आणि ह्या संपूर्ण गोष्टीबद्दल भाष्य करण्यासाठी आणि निवडणुकीमध्ये त्यांचं व्हिजन काय आहे हे सांगण्यासाठी ते आपल्यासोबत उपस्थित आहेत शिवसेनेचे प्रवक्ते तथा ठाण्याचे उपशहर अध्यक्ष तुषार रसाळ सर. सर, तुमचं मनपूर्वक मी स्वागत करतो. धन्यवाद. सर, जसं की मी सुरुवातीला म्हटलं की काल उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता आणि महाराष्ट्रभर विविध ठिकाणी ज्या ठिकाणी महानगरपालिका आहेत त्या ठिकाणी अनेक उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज हा मागे घेतलाय. ठाण्यामध्ये देखील अनेक उमेदवारांनी अर्ज मागे घेतलाय. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये देखील असं चित्र आहे. महाराष्ट्राने असं कधीच पाहिलं नव्हतं. एखाद दुसरा घटना अशी घडायची की बिनविरोध एखादी जागा निवडून यायची, मात्र आता सरास 28 जागा बिनविरोध निवडून येत आहे. ह्या संपूर्ण घडामोडींकडे एक पक्षाचा प्रवक्ता म्हणून तुम्ही कसं पाहताय? सर्वप्रथम मी तुम्हाला सांगू इच्छितो की लोकशाही मधला सर्वात मोठा सण म्हणजे निवडणूक. आणि काल जो प्रकार घडलाय बिनविरोध, ह्या आधी कधीच आपण पाहिलं नव्हतं. बिनविरोध म्हणजे एक प्रकारे लोकशाहीची हत्या आहे. आणि जर तुम्ही पाहिलं की जे बिनविरोध निवडून आलेले आहेत ते कुठलेही विरोधकांमध्ये आलेले नाहीयेत, हे सत्ताधाऱ्यांमधून आलेले आहेत. तर याच्यात दोन शक्यता आहेत. पहिली शक्यता अशी आहे की जेव्हा स्क्रुटिनी होते त्याच्यात जे फॉर्म बाद केले गेलेले आहेत ना, ते निवडणूक आयोगाला हाताशी धरून केलेले आहेत. आणि दुसरं म्हणजे स्क्रुटिनी नंतर जेव्हा फॉर्म किंवा उमेदवारी माघार घेण्याची जेव्हा वेळ आहे तर ते जे केले गेले ते दबाव देऊन किंवा त्यांना पैशाने विकत घेऊन केलेलं आहे. म्हणजे एक प्रकारे लोकशाहीची हत्या आहे. आणि ह्याच्या आधी हे कधी नव्हतं. आज 2-3 वर्षापासून किंवा जसं तुम्ही पाहताय की 2014 नंतर मोदीजी जेव्हा सत्तेत आले त्यानंतर यांनी निवडणूक आयोगाला एवढा प्रेशराईज केलेला आहे आणि त्याच्यामध्ये एवढे बदल केलेले आहेत, त्यामुळे आज हे निवडणूक आयोग जे आहे हे सत्ताधाऱ्यांच्या घरचं घरगडी म्हणून काम करताना दिसत आहे. तुम्ही जो मुद्दा मांडलात की पैशांच्या जोरावरती आणि दबाव आणून ह्या ठिकाणी केले जाते, पण शिवसेना ठाकरे गटाचे अनेक उमेदवार हे मागे झाले. आपण समजू शकतो की अपक्षांवरती दबाव आला असेल किंवा अपक्षांना पैशांचं आमिष दाखवलं असेल म्हणून त्यांनी मागे घेतलं असेल. पण शिवसेना ठाकरे गटाचे ठाण्यामधून, कल्याण डोंबिवलीमधून अनेक उमेदवार मागे गेले. काय कारण असू शकतं? नाही, तुमची जी माहिती आहे ती चुकीची आहे. सर्वप्रथम कुठल्याही आमच्या पक्षातल्या कोणी माघार घेतलेली नाहीये. तर त्यांचे फॉर्म बाद करण्यात आलेले आहेत. हे बाद केल्यानंतर तिकडे बिनविरोध झालेले आहे. पण हे बाद करण्याचं काम कोणाकडे होतं तर इलेक्शन आयोग म्हणजे तुमचं निवडणूक आयोगाकडे. आणि निवडणूक आयोगच त्यांच्या साईडनी काम करतंय. तुम्ही मला सांगा ना की खासदारकीचं जे इलेक्शन झालं, खासदारकीच्या इलेक्शनमध्ये भरपूर प्रमाणात आम्हाला यश मिळालं आणि त्यानंतर लगेच 6 महिन्यात असं काहीतरी घडतं की ज्यामुळे तुम्ही पाहिलं की जेव्हा आमदारकीचं म्हणजे विधानसभेचं निवडणूक होती त्या निवडणुकीमध्ये त्यांना एवढं मोठं भरघोस म्हणजे ज्याच्या 20 आणि 18 सीट येत आहेत त्या एकदम 10 आणि 15 आमदारांवर येत आहेत. आणि ज्यांच्या एकदम असं छोटेसं सीट म्हणजे 10-5 सीट येतात आणि ते डायरेक्ट 100 वरती पोहोचतात. म्हणजे हे तुम्हाला कळत नाही का? एक प्रकारे लोकशाही धोक्यात आहे आणि सर्व काहीतरी गोड बंगाल दिसतंय याच्यामध्ये. तुम्ही स्वतः उमेदवार आहात. नौपाडा प्रभाग क्रमांक 21 म्हणून तुम्ही निवडणूक लढवताय. तुमच्या बाबतीत असा अनुभव आला नाही? कारण तुमच्या इथे स्थानिक हे भाजपचेच उमेदवार होते. नाही, अजून पहिल्यांदाच निवडणूक लढतोय मी. आणि निवडणूक आता 15 तारखेला आहे, निकाल 16 तारखेला आहे, तेव्हा मला कदाचित तो अनुभव येऊ शकतो. आता 20 वर्ष झाले एकाच उमेदवाराला इकडची लोक निवडून देतात. आता नगरसेवक म्हणजे नेमकं काय? नगरसेवक म्हणजे जनतेने स्वतःचा एक प्रतिनिधी निवडून द्यायचा असतो आणि तो प्रतिनिधी महानगरपालिकेत त्या जनतेचं प्रतिनिधित्व करत असतो. तर आज जर तुम्ही पाहतायत नौपाड्यामध्ये जातीपातीचं राजकारण करून तो जो प्रतिनिधी तो निवडून दिला जातो. आज हा जो नौपाडा एरिया आहे तो सर्वात सुशिक्षित आणि सुसंस्कृत आहे. त्या एरियामध्ये जर तुम्ही 10वी आणि 12वी पास झालेला व्यक्ती म्हणजे तुम्ही स्वतः
ग्रॅज्युएट आहात आणि तुमचं प्रतिनिधित्व करायला ज्याला पाठवतायत तो 10वी-12वी शिकलेला आहे. त्याची जर तुम्ही गुन्हेगारचं पार्श्वभूमी पाहिली तर खंडणीचा आरोप आहे. त्याच्यानंतर पार्किंग माफिया येतो. गोल्डन गँग म्हणून एक ठाण्यामध्ये सुप्रसिद्ध गँग आहे, ज्या गँगने आज ठाणे महानगरपालिकेची तिजोरी खाली केलेली आहे आणि ठाणे महानगरपालिकेत जेवढेही घोटाळे होत आहेत ही गोल्डन गँग करते. त्या गोल्डन गँगचं एक सदस्य येतो. त्यानंतर तुम्ही पाहिलं मागे एक कॉन्ट्रॅक्टर होते, त्या कॉन्ट्रॅक्टरने स्वतःचा जीव संपवून म्हणजे स्वतःचं जीवन संपवून घेतलेलं आहे. तर त्यालाही कारणीभूत तेच होते. त्यांचं मी नाव घेऊ इच्छित नाही, कारण की त्यांचं नाव घेण्या इतकं त्यांचं क्वालिटी पण नाहीये त्यांची. तर हे सगळं असताना जर तुम्ही त्यांना 10 वेळा निवडून देता, 4 वेळा निवडून देता, तर हे चुकीचं नाही का? हा माझा सवाल जनतेला आहे. आज हिंदुत्ववादी बोलायचं आणि स्वतः जेव्हा महानगरपालिकेची कामं निघतात ती कामं तुम्ही कुठल्या कॉन्ट्रॅक्टरला देतायत? आज तुम्ही पहा ना त्यांचे कॉन्ट्रॅक्टर कोण आहेत. ज्यांच्या विरोधात हे नारे देतात तेच कॉन्ट्रॅक्टर आहेत. हे सगळं असं आहे. म्हणजे एक प्रकारे लोकांसमोर दुसरं बोलायचं आणि करताना कृतीमध्ये दुसरं करायचं, हे यांचं काम आहे. आज जर तुम्ही पाहिलं की गेल्या 20 वर्षापासून नगरसेवक आहे, म्हणजे 4 टर्म त्यांना निवडून दिलेलं आहे. आणि 4 टर्म जेव्हा तुम्ही त्यांना निवडून देतात ते एकाच मुद्द्यावर लढतात, फेरीवाला ना फेरीवाला क्षेत्र आणि फेरीवाला मुक्त ठाणे स्टेशन. 20 वर्षात जर तुम्ही ठाणे स्टेशन फेरीवाला मुक्त करू शकला नाही तर याच्या पुढे काय करणार? आणि 20 वर्ष तुम्हाला नगरसेवक पद मिळून सुद्धा आज जेव्हा तुम्ही सिनियर होताय, तुम्ही तुमच्या घराण्यातल्या एखाद्या मुलीला तुम्ही तिकीट मागताय. आज जर तुम्ही परिस्थिती पाहिली तर ह्या नौपाड्यात 4 नगरसेवक आहेत. 4 जे नगरसेवक आहेत ते बीजेपीचे आहेत. एक नगरसेवक एकटा वेगळा फिरतोय आणि 3 वेगळे फिरतात. याचं कारण काय? तिन्ही तर चुकीचे नसू शकतात. एक चुकीचा म्हणून हे तिघं त्याच्यापेक्षा वेगळे लढतायत. तर हे जनतेच्या समोर आलं पाहिजे. जनतेने हे समजून घेतलं पाहिजे की नक्की हा काय करतोय. तुम्ही मगाशी बोलताना 2 मुद्दे काढले, पार्किंगचा मुद्दा आणि फेरीवाल्यांचा मुद्दा. आणि ह्याच्याबद्दल तुम्ही वारंवार आंदोलन देखील केलं होतं. पार्किंगचा प्रश्न तुम्ही उचलून धरला होता. अजून ब्रीफमध्ये मला जाणून घ्यायला आवडेल की तो असा काय प्रश्न आहे पार्किंगचा की ठाणे स्टेशन एवढं सुसज्ज आहे, आपण त्याला स्मार्ट सिटी म्हणून आता ठाणे स्टेशन म्हणजे ठाण्याची पूर्ण ओळख आहे, त्या ठाण्याला पार्किंगचा आणि आजूबाजूला जे व्यापारी आहेत फेरीवाले आहेत त्याचा एवढा त्रास आहे? बघा, पार्किंगचं जर बघायला गेलं तर पार्किंग स्लॉट्स जे आहे हे फक्त एक रेल्वेचं एक पार्किंग प्लाझा आहे. आणि रेल्वेचं पार्किंग प्लाझा जे आहे त्याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर तासावरती पैसे 0 to 2 hours एक अमाऊंट आहे, 2 hours to 6 hours एक अमाऊंट आहे. पण तसं न करता आज हे स्वतः पार्किंग माफिया आहे. पार्किंगचे धंदे हे दुसऱ्यांच्या नावावर घेतात, हे स्वतः चालवतात. आणि 10 वेळा जेव्हा आम्ही त्यांना प्रश्न विचारतो तर तेव्हा सांगितलं जातं हे आमचं नाहीये. आणि तुमचं नाहीये, माझ्याकडे पुरावे आहेत. तुमचं नाहीये बोलताना मग तुमच्या मिसेसच्या नावावरती, तुमच्या मिसेसच्या अकाउंटवरती पैसे कसे काय येतात? तुम्ही ज्या दिवशी मला सांगाल त्या दिवशी मी ते पुरावे द्यायला तयार आहे. आणि स्मार्ट सिटी बद्दल बोलतायत. स्मार्ट सिटी बनवायची, पण नगरसेवक स्मार्ट आहे का? तो सगळ्यात मोठा प्रश्न आहे. कारण की कसं आहे की लोकांसमोर एक वेगळं दाखवायचं आणि करायचं वेगळं. आता हे ज्या पार्किंग्स आहेत, लोकांची लूट होते अक्षरशः. म्हणजे जिथे 5 रुपये, 10 रुपये, 20 रुपये घ्यायचे तिथे ते 40 रुपये घेतले जात आहेत. म्हणजे दिवसभराचे पैसे त्यांनी 20 मिनिटं जरी गाडी लावली तरी 40 रुपये घेतले जातात. हे खूप चुकीचं आहे. मागे मी माननीय माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांना एक अर्ज देखील दिला होता. त्यांच्याद्वारे मी रेल्वे प्रशासनाकडे पण अर्ज केला होता की हे जे पार्किंग प्लाझा आहेत हे फक्त यूज करण्यासाठी तुम्ही जे आता कॉन्ट्रॅक्ट देतात ते कॉन्ट्रॅक्ट न देता आम्हाला फक्त त्याची हाताळणी करायला दिलं. म्हणजे आता कसं आहे की कॉन्ट्रॅक्टरला 40 रुपये जात आहेत, त्यातले तो 5 रुपये रेल्वेला देतोय. आमचं असं म्हणणं होतं की लोकांकडनं फक्त 10 रुपये घ्यायचे, 7 रुपये रेल्वेला द्यायचे आणि 3 रुपये जो सांभाळतोय, म्हणजे त्याच्याने काय झालं असतं, कुठल्याही प्रकारची लूट झाली नसती. पण तसं न करता यांना हे सगळे जे आहेत ना, हे कॉन्ट्रॅक्टरचे खिसे कसे भरतील? कॉन्ट्रॅक्टर धार्जिन सगळं आहे. आणि दुसरा जो मुद्दा तुम्ही मांडला की फेरीवाला धोरण हे माझ्या मते 2012 की 2014 मध्ये केंद्र शासनाने राबवायला सांगितलं होतं. त्याच्यामध्ये बऱ्याचशा फेरीवाले जे 40-40, 50-50 वर्ष, म्हणजे आमचे मराठी फेरीवाले, महाराष्ट्रीयन फेरीवाले, हे रस्त्यावर बसून त्यांनी त्यांची मुलं मोठी केली आहेत. आज त्याच्यावरती त्यांचा संसार चालू आहे. पण काय माहितीये का, दरवर्षी निवडून आलं का यांनी जो केलेला खर्च असतो तो परत कसा काढायचा,
त्यांच्याकडनं हप्ते घ्यायचे. हं. ज्यांनी हप्ता नाही दिला का मग सहाय्यक आयुक्त किंवा मग महानगरपालिकेचं जे अतिक्रमण विभाग असतं तिकडचे जे अधिकारी असतात त्यांना फोन करायचा. सकाळी सकाळी उठायचं, सकाळी उठून सगळीकडचे फोटो काढायचे आणि त्यांना फोन करून सांगायचं की याचा धंदा उचल, त्याचा धंदा उचल. आज तुम्ही पाहिलं त्यांचं जे कार्यालय आहे नगरसेवकांचं, त्या कार्यालयाच्या बाजूला धंदा आहे, त्यांना तो दिसत नाही, त्यांना बाकीचे सगळे दिसतात. म्हणजे कसं आहे की आपला तो बाबड आहे आणि दुसऱ्याचा तो, असा प्रकार चालू आहे. आणि तुम्ही जर पाहिलं तर 40 वर्ष, आपलं 20 वर्ष एका व्यक्तीला फेरीवाला मुक्त स्टेशन करायला लागतील का? जर तुम्हाला 20 वर्ष लागत असेल आणि परत तुम्ही त्याच मुद्द्यावरती जर मतं मागायला जात असाल तर हा लोकांची केलेली, म्हणजे तुम्ही लोकांची फसवणूक करत आहात. आणि मला तर वाटतं त्यांना तिकडनं चांगला मलिदा चालू असेल. नुसतं तेवढंच नाही तर आजूबाजूला तुम्ही पाहिलं तर तुम्हाला जुगाराचे अड्डे देखील दिसतील. ठाणे परिसर असा परिसर आहे की जिथे आमच्या नौपाड्यातली लोक कुठे बाहेर जायचं असेल तर म्हणजे रहदारीचा रस्ता, आणि त्या रहदारीच्या रस्त्यावर तुम्ही पाहिलं तर वेश्या व्यवसाय देखील चालू असतो. आमच्या जेव्हा महिलांच्या बाजूला सरास चालू असतो. आमच्या घरातल्या महिला किंवा आमच्या परिसरातल्या महिला जेव्हा तिकडनं जा ये करतात तर त्यांच्याकडे देखील काही लोकांकडनं त्याच नजरेने बघितलं जातं. ते चुकीचं आहे. तर हे काम कोणाचं आहे तर नगरसेवकाचं आहे. नगरसेवकाचं ज्या दिवशी नगरसेवक हा सेवक म्हणून काम करतो ना, त्या दिवशी त्या नगराचा किंवा त्या प्रॉपर एरियाचा विकास होतो. पण आता नगरसेवक राहिलेला नाही, तो नगर शेड झालेला आहे. लोक त्याला साहेब बोलायला लागलेले. साहेब बोलायला कधी लागतात? जेव्हा त्याच्या मनामध्ये त्याच्याबद्दल जी असलेली आस्था असते ती संपली तर त्याला साहेब बोलायला लागतात. आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो, मी ज्या दिवशी नगरसेवक लोकांना मी एकच सांगेल, मला तुषार या नावानेच हाक मार. कारण की मी साहेब होणार नाही, कारण की मी त्यांचं मत दान करून घेणार आहे. त्यांनी दान दिलेल्या मताने मी नगरसेवक होणार आहे. हा माझं हे आहे. सर, तुमच्या आता बोलण्यामध्ये जो विषय आला तो विषय होता अनधिकृत बांधकामचा. ठाण्यामध्ये सर्रास अनधिकृत बांधकाम मोठ्या संख्येने वाढत चाललेत आणि अनधिकृत बांधकामच्या विरोधात नगरपालिका काही वेळेला कारवाई देखील करते. मात्र एक सर्वसामान्य लोकांच्या मनामध्ये येणारा प्रश्न असा आहे की जेव्हा एखादी बिल्डिंग ही 10 मजल्याची होते, जेव्हा लोक त्याच्या ठिकाणी राहायला जातात, त्याच्यानंतर नगरपालिकेला का कळतं की हे अनधिकृत आहे? ज्यावेळेला ते बांधकाम चालू असतं त्याच वेळेला का त्या गोष्टीवर लक्ष दिलं जात नाही? बघा, कुठलंही जेव्हा बांधकाम होतं तर त्याच्यासाठी एक प्रकारची परमिशन घ्यावी लागते. ती परमिशन मिळते टाउन प्लॅनिंग मधनं. टाउन प्लॅनिंग मधनं परमिशन मिळते म्हणजे आर्किटेक्ट जेव्हा त्याचा प्लॅन सबमिट करतो, सबमिट केल्यानंतर तो टाउन प्लॅनिंग मध्ये तो चेक होतो, त्याच्यानुसार त्याचा FSI बघितला जातो, त्याप्रमाणे त्याला बांधकामाची मंजुरी मिळते. हे सगळं असतं. पण आजूबाजूला जे काय कन्स्ट्रक्शन होत आहे याच्यावरती लक्ष ठेवणं हे त्या एरियाच्या नगरसेवक बंधनकारक असतो. कसं असतं की स्क्वेअर फुटावरती पैसे मिळतात त्यांना. पैसे मिळाल्यावरती मग डोळे झाकून घ्यायचे. नुसतं तेवढंच नाही की तिकडचे जे कामं आहेत म्हणजे ती बिल्डिंग डिमॉलिश करायची यांच्याच कार्ट्यांकडे, त्याच्यानंतर तिकडे मटेरियल सप्लाय करायचं यांच्याबरोबर फिरणारे चमचे असतात ना त्यांचंच आहे. त्यानंतर ते कन्स्ट्रक्शन पूर्ण करण्यासाठी कॉन्ट्रॅक्ट ते देखील यांचं. म्हणजे तिथे काही होईल ते यांचं असतं. आणि हे होत असताना त्यांना माहित नाही का ती बिल्डिंग अनधिकृत होते की अधिकृत होते. आज जो नगरसेवक आहे हा 20 वर्षापासून आहे. या 20 वर्षात जवळपास ह्या आमच्या प्रभागामध्ये 100हून अधिक अनधिकृत बांधकामं झालेली. आता जेव्हा अनधिकृत बांधकाम होतं ना त्याला जबाबदार कोण असतं? महानगरपालिका प्रशासन. दुसरं कोण असतं? तो बांधणारा जो व्यावसायिक असतो, बांधकाम व्यावसायिक असतो तो. आणि तिसरं म्हणजे डोळे बंद करून हे सगळं सर्रासपणे बघणारा तिकडचा नगरसेवक. मी तर माझी अशी मागणी आहे, म्हणजे मी जर कधी महानगरपालिकेत गेलो, लोकांनी माझ्यावरती विश्वास ठेवला आणि मला महानगरपालिकेत पाठवलं, 2017च्या आधीचे जेवढेही बांधकाम आहेत ते रेग्युलराईज करून देईल सगळ्यात पहिले. तर हे करणे गरजेचं आहे. रेग्युलराईज केलं तर उद्या त्यांचा जेव्हा पुनर्बांधणी किंवा पुनर्विकासाचा जेव्हा प्रश्न येईल त्यावेळेस त्यांना सोयीस्कर जाणार आहे. आज तुम्ही पाहिलं की नौपाडा जो भाग आहे हा नौपाडा भाग हा ठाण्याचा हार्ट आहे आणि मूळ ठाणे नौपाड्याला बोललं जातं. म्हणजे आज ठाण्याचा जो विकास तुम्ही बाहेर बघताय तो आज ह्या मूळ ठाण्यामुळे, कारण की केंद्रबिंदू इथे. तुम्हाला जर मार्केटला यायचं आहे तर तुम्हाला ठाण्यातच आहे. आज मॉल झाले तो, याच्या आधी मॉल्स नव्हते. इथेच सगळं बाजारपेठा इथे होत्या, गार्डन्स इथे, सगळं म्हणजे तुम्हाला कुठे जायचंय बाहेर तर स्टेशन इथे, तुम्हाला एसटी पकडायची तर एसटी बस स्टॉप इथे होतं. तर ह्या प्रकारे तुम्हाला कुठल्याही गोष्टीसाठी यायचं तर ठाण्यातच यायचं होतं.
पण आता कसं झालंय, मूळ ठाणेकरांच्या मुळावर उठून आहे ना ठाण्याचा विकास होतोय. ठाण्याच्या विकासाला आमचा विरोध नाही, पण मूळ ठाणेकरांच्या मुळावर उठून जर विकास होत असेल ना, तर तो आम्हाला मान्य देखील नाहीये. आज ठाण्याची लोकसंख्या जेव्हा दाखवली जाते तर 21 लाखाच्या आसपास दाखवली जाते. तुम्हाला माहिती असेल की 2011 नंतर सेन्ससच झालेलं नाही, जनगणना जी आहे ती झालेली नाही. आणि 2011 ते आज 2026 म्हणजे जवळपास 15 वर्ष झालेले आहेत. या 15 वर्षात यांच्या रेकॉर्ड प्रमाणे फक्त 5 लाख लोक वाढली, 26 लाख दाखवत आहेत. म्हणजे कितपत तुम्हाला पटतंय का? कारण की मी मागे 1-1.5 वर्षापूर्वी रजिस्ट्रेशन ऑफिस जिथे आपले जेवढे फ्लॅट्स रजिस्टर होतात तिकडनं जेव्हा माहिती काढली ना, तर जवळपास आहेत ना माझ्या अंदाजे काहीतरी 1.5 लाखाच्या आसपास घरं विकली गेली घोडबंदरच्या आउटस्कर्टमध्ये. तर जेव्हा 1.5 लाख घरं विकली जातात, तुम्हीच विचार करा याच्यात किती लोक वाढलेले असतील. तर हे जे चुकीच्या पद्धतीने दाखवलं जात आहे ते खूप चुकीचं आहे. आणि आज जर तुम्ही नौपाड्याचा जर तुम्ही विचार कराल तर नौपाड्यात कसं आहे की जी ड्रेनेज सिस्टीम आहे ही 1974 ला बनलेली, तेव्हापासून अजून चालू तीच ड्रेनेज सिस्टीम आहे अजून. 1974 ची ड्रेनेज सिस्टीम आज पण कंटिन्यू होते. त्यावेळेस जर तुम्ही पाहिलं तर ह्या ड्रेनेज सिस्टीमचा जो भार घ्यायचा जो कॅपॅसिटी जी आहे भार घेण्याची, इथे फक्त 6,000 लोकांची वस्ती होती. जी आज तुम्ही मतदार पाहिलेत तर मतदार 42,500. म्हणजे हे नुसते मतदार आहेत, त्यांची मुलं आणि बाकी जर पाहिलं तर ते 60,000 वर जाते. म्हणजे 4 ते 6,000 लोकांची कॅपॅसिटी भार उचलणारी जी मलवाहिनी आहे, जो मलनिर्सरणाची जी वाहिन्या आहेत, त्या आज 60,000 लोकांचा भार वाहत आहे. याच्यात कधी बदल झालाय का? नाही झालाय. आज जर तुम्ही सकाळी पीकार, आपलं जसं गाड्यांसाठी पीकार असतो तसं आपल्या ज्या वेगळ्या प्रक्रिया असतात त्याच्यासाठी पण पीकार असतो. सकाळी आपण जातो तर सकाळी 9:30-10 ला ना तुम्हाला सगळ्या झाकणातनं बाहेर सगळी घाण येताना दिसेल. हे कशामुळे? आणि एवढे मूर्ख आहेत, म्हणजे जर तुम्ही पाहिलं तर स्मार्ट सिटी बोलतो पण हे स्मार्ट नाही आहे. ज्या वेळेस हे रस्ते कॉन्क्रिटीकरण केलं गेलं या रस्त्यांचं, त्यावेळेस ह्या पाईपलाईन बदलणं गरजेचं होतं, पण ह्या बदलल्या गेल्या नाही. किंवा त्याच्या जेव्हा आपण रस्त्याचं कॉन्क्रिटीकरण करतो त्याच्या दोन्ही साईडला जे कॉलर्स सोडतो त्या कॉलर्समधनं वेगवेगळे पाईप्स टाकायला लागतात. का टाकावे लागतात? तो उद्या जर आपल्याला कुठल्या प्रकारच्या जर अपडेशन्स करायच्या, कुठल्या वायर्स टाकायच्या तर त्यासाठी ऑलरेडी जागा असली का ते करणं सोयीस्कर असतं. पण इथे तसं काही नाही. इथे रस्ता बनवायचा, तो खणायचा, परत बुजवायचा आणि परत त्याच्यावरती कॉन्क्रिटीकरणासाठी पैसे. म्हणजे 20 वर्षात जर तुम्ही पाहिलं तर आमचे जे नगरसेवक आहेत त्यांनी एकच रस्ता 2 ते 3 वेळा बनवलेला आहे. म्हणजे दर 5 वर्षांनी तो एकदा रस्ता बनवायचा. ते तर एकदम शिल्लक आहे. त्याच्यानंतर दर 5 वर्षांनी दिशादर्शक बदलायचे. म्हणजे रस्ते इकडनं तुम्हाला राम मारुती रोड पाहिजे तर इकडे, तुम्हाला मल्हार टॉकीजला जायचं तर इकडे. अशी ठिकाणं आहेत जिथे एकाच ठिकाणी 3-3 नगरसेवकांनी स्वतःचे दिशादर्शक, म्हणजे स्वतःची प्रसिद्धी करण्यासाठी जनतेच्या पैशाचा कसा दुरुपयोग केला गेलेला आहे हे तुम्हाला दिसेल. आणि आता तर नवीनच डिजिटल दिशादर्शक. सकाळी तुम्हाला काय दिसणार आहे त्या डिजिटलवर मला सांगा. बरोबर आहे. आता मला एक सांगा, ते डिजिटल दिशादर्शक जर असेल तर त्याला वीज लागणार आहे, बरोबर ना? तर वीज ही तुम्ही त्याच्यासाठी मीटर घेतलाय का? नाही. कुठल्या तरी पोलमधनं चोरायचं. मी त्याचा पूर्ण तक्ता काढलेला आहे. तुम्ही जर पाहाल तर आमचे जे नगरसेवक आहेत त्यांनी जवळपास 8 ते 9 दिशादर्शक लावलेत. कोविडचा काळ होता, सगळ्या नगरसेवकांना सांगितलं गेलं की कोविडसाठी पैसे द्या महानगरपालिकेला, म्हणजे तुमच्या निधीतून थोडेसे पैसे द्या. नाही दिले. हे कुठे दिले? पीएम केअरला पैसे दिले आणि उरलेला सगळा पैसा दिशादर्शकला त्याच वर्षी वापरलाय. म्हणजे इकडे लोक मेली तरी चालतील, पण यांना कॉन्ट्रॅक्टरला काम द्यायचं आणि त्यातनं स्वतःचा मलिदा मिळवायचा, एवढंच होतं. तुमच्या दृष्टीने विकास म्हणजे काय आहे? तुमचे काय विजन आहे की तुम्ही निवडून आल्यावरती नौपाड्यासाठी विकासात्मक दृष्टीने ह्या माझ्या गोष्टी आहेत? तुम्ही पाहिलं ना तर आज आमचा जो परिसर आहे, या परिसरात सगळ्यात जास्त जी लोकसंख्या आहे ना ती वयोवृद्धांची. कुठल्याही घरात, मी आता प्रचारासाठी फिरतोय, प्रचारासाठी फिरताना बेल वाजवल्यावरती कमीत कमी 1 ते 1.5 मिनिटांनी कोणतरी दरवाजाकडे येते आणि दरवाजा उघडतंय. तर त्याच्यावरून मला कळतंय की आतमध्ये कोणी यंग नाही आहेत, आतमध्ये सगळे वयोवृद्ध आहेत. आणि जेव्हा त्यांना मी विचारतोय की बाबा घरात अजून कोणी नाही का, तर नाही, मुलगा माझा लंडनला आहे, मुलगा माझा UK ला आहे. म्हणजे जवळपास मी पाहतोय ना तर एक
60 ते 70% जी लोक आहेत, जी जनता आहे, त्यांची मुलं बाहेर परदेशात एक तर शिकायला गेलीत, नाही तर नोकरीसाठी गेलेत. चला, शिकायला जाणं ओके, पण नोकरीसाठी का जात आहे? तो जेव्हा मी प्रश्न विचारतो ना, आपल्या इकडे देखील, आपल्या मुंबईत किंवा ठाण्यात किंवा महाराष्ट्रात किंवा इंडियात नोकऱ्या आहेत, पण त्यांना जेव्हा मी प्रश्न विचारतो इकडे नोकरी का नाही करत, तर त्यांचं एकच उत्तर असतं, जी स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग आहे ती मिळत नाही. आणि स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग कधी मिळेल तुम्हाला? जेव्हा तुम्ही निवडून दिलेला जो प्रतिनिधी आहे तो ह्या प्रभागाचा विकास करेल, तेव्हा तुम्हाला स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग मिळेल. म्हणजे लोकांच्या मूलभूत गरजा काय असतात? तर सगळ्यात पहिली गरज असते पाणी. मुबलक पाणी आणि चांगलं पाणी त्यांना प्यायला आलं पाहिजे, किंवा बाकीच्या ज्या व्याधी असतात त्यांच्या, त्यासाठी ते आलं पाहिजे. टॉयलेट, बाथरूम यासाठी पाणी आलं पाहिजे. दुसरी गोष्ट काय असते की बाबा मी राहतो तो परिसर स्वच्छ आहे का? परिसर स्वच्छ म्हणजे काय? तर तिकडचा केर, कचरा हा रेग्युलरली उचलला जातोय का, ते असतं. तिसरं काय असतं तर ड्रेनेज सिस्टीम, तर ड्रेनेज सिस्टीम बरोबर आहे का? चौथं असतं त्यांच्यासाठी स्वतःच्या गाड्या पार्किंग करण्याची जागा, तर इथे आहे का? नाही आहे. त्याच्यानंतर काय असतं तर मुलांसाठी गार्डन, तर इथे गार्डन्स आज जर तुम्ही पाहिलं तर या सगळ्या गार्डन्स आहेत ना, इथे जेवढेही नगरसेवक आधी होते त्यांनी ते बळकवलेली. तुम्ही जाऊन बघा कधी, गार्डन्स आहेत ना बळकवल्या गेलेल्या. प्लेग्राऊंड असतात, प्लेग्राऊंडवरती तुम्हाला तिथे कोणी खेळतानाच दिसणार नाही, तिकडे तुम्हाला कायम एक्झिबिशन्स दिसतील, कुठल्या ना कुठल्या प्रकारचे इव्हेंट्स दिसतील. म्हणजे जिथे मुलांनी खेळायचंय तो खेळ बंद करून यांना हे सगळं एक्झिबिशनसाठी द्यायचं. आणि एक्झिबिशन कोणाचे असतात होई? जो उमेदवार किंवा जो नगरसेवक आहे किंवा जो आमदार आहे, जो खासदार आहे, त्यांच्याच नातेवाईकांची किंवा त्यांच्याच संस्थेची. मग मुलं खेळणार कुठे? मग ह्या सगळ्या ज्या स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग आहेत ह्या मिळत नाही, चालले परदेशात. इकडे तुम्ही पाहिलं सकाळी आपलं सगळं कार्यक्रम करून घ्यायचं आणि संध्याकाळी एक असं गॅलरीतून उभं राहायचं, बघत बसायचं, वाट बघायची. हे आम्हाला कधी जाणवलं माहिती? कोविड झालेला, आणि कोविडचा जो काळ होता त्या काळात इथे अनेक लोक दगावले गेले, आणि दगावल्यावरती ते प्रेत उचलायला देखील कोणी नव्हतं, कारण की बाहेर नाही येणारी कोण नव्हते, परमिशन्स नव्हत्या. इकडच्या समाजसेवकांनी, आमच्यासारख्या लोकांनी किंवा इकडचे काही अजून समाजसेवक आहेत, त्यांनी त्यांचे अंत्यसंस्कार केले. म्हणजे ही भयान परिस्थिती इथे. आता जेवढे आहेत ते ज्येष्ठ नागरिक आहेत. आता ज्येष्ठ नागरिकांना तुम्ही मला सांगा कुठला प्रॉब्लेम आला तर काय करणार? तर त्यांच्यासाठी एक हेल्पलाईन सुरू केली गेली पाहिजे. ज्या दिवशी ज्येष्ठ नागरिकांसाठी हेल्पलाईन सुरू केली जाईल आणि त्यांच्या कुठल्याही गरजा असतील, एका कॉलवर आम्ही तिथे पोहोचू शकतो. हे माझं विजन आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी हेल्पलाईन, नौपाड्यासाठी एक वेगळा स्पेशल डेव्हलपमेंट प्लॅन. त्याच्यानंतर तुम्ही बघाल तर एक जेवढे ग्राउंड्स आहेत, जेवढे गार्डन्स आहेत, त्याच्यावरती जेवढे अतिक्रमण आहे ते हटवणार. त्याच्यानंतर जेवढ्याही 2017च्या आधीच्या बिल्डिंग्स आहेत त्यांना रेग्युलराईज करून घेणार. जेवढ्याही महानगरपालिकेच्या शाळा आहेत, त्या शाळा आहेत ना, आज कुठल्या ना कुठल्या नेत्याच्या किंवा नेत्यांच्या नातेवाईकांच्या नावावर केल्या गेलेल्या आहेत, कॉन्ट्रॅक्ट करून दिलेल्या आहेत, त्या शाळा परत पहिल्यासारख्या सुरू करायच्या. आज बघा तुम्ही 350 जवळपास 220 शाळा होत्या, त्यांचा आज संख्या किती कमी झाली. मराठी शाळा मोठ्या प्रमाणात बंद पडत आहे. मराठी शाळा म्हणजे ज्या शाळेत त्या शिक्षिका आहेत त्या स्वतःच्या पोराला तरी शिकवतात का तिथे? आज तुम्ही प्रायव्हेट शाळा बघा, प्रायव्हेट शाळेमध्ये एका शिक्षिकेला एक 15 ते 20 हजार पगार मिळतो, जास्तीत जास्त. चांगली शाळा असेल तर 50,000. पण ह्या मराठी माध्यमाच्या ज्या TMCच्या शाळा आहेत तिथल्या ज्या शिक्षिका आहेत, लाख रुपये पगार आहे हो त्यांना. लाख रुपये पगार आहे, पण तुम्ही तुमच्या मुलाला शिकवत नाही, कारण की तुम्हाला माहिती आहे की या शाळेत शिकवणारे जे आहेत, म्हणजे तुम्ही स्वतः, तुमचीच गुणवत्ता तेवढी नाहीये. इथे कसं केलं पाहिजे माहितीये का? जर तुम्ही महानगरपालिकेच्या शाळेत शिक्षिका आहेत ना, तुमचा मुलगा देखील तिथे शिकला पाहिजे. तुम्हाला जर सुखसुविधा वाढवायच्यात ना, तर लोकप्रतिनिधींनी TMTच्या बसनी फिरलं पाहिजे. लोकप्रतिनिधींनी एकदा तरी ज्या व्याधी आहेत तुमच्या, टॉयलेट आहे किंवा काय, त्यासाठी जे पब्लिक टॉयलेट्स आहेत ना त्याचा वापर केला पाहिजे. आज बघा ना तुम्ही मॉलमध्ये जा, 15,000 पगारवाला मॉल किती स्वच्छ ठेवतो, मॉलमधले जे वॉशरूम्स आहेत ते किती स्वच्छ ठेवतो. आणि ज्याला 50,000 पगार आहे महानगरपालिकेत, आपल्या पब्लिक टॉयलेट तेवढे साफ दिसतं का तुम्हाला? ह्या गोष्टी मेन आहेत. त्याच्यानंतर तुम्ही बघा हॉस्पिटल्स, आपल्याकडे हॉस्पिटल्स आहेत गव्हर्नमेंटचे किंवा क्लिनिक्स आहेत गव्हर्नमेंटचे. आता एक नवीन योजना आली होती, ॲक्च्युली ती आयडिया माझीच होती, वंदनीय बाळासाहेब ठाकरे दवाखाना, माझीच आयडिया होती ती. म्हणजे 2016 साली ते मी दिवाकर रावते साहेब यांच्याकडे एक फाईल सबमिट केली होती
आणि त्या फाईलमध्ये मी पूर्ण त्यांना दिलं होतं की याचं कसं वर्किंग असलं पाहिजे, काय असलं पाहिजे. ती आता दुसऱ्यांनी चालू केली मला आनंद आहे, कारण की माझं ध्येय काय मला श्रेय घ्यायचं नव्हतं. त्यांनी चालू केली, पण ती नीट चालू आहे का? आज बघा तुम्ही ते जेवढे दवाखाने आहेत त्या दवाखान्यांमध्ये काय चालू आहे, दवाखाने बंद झालेले आहेत. आता हे जे लोकप्रतिनिधी आहेत ना, हे जर आजारी पडले ना त्यांना त्या दवाखान्यात नेलं पाहिजे. हे लोकप्रतिनिधी आहेत ना, यांना छत्रपती शिवाजीमध्ये ऍडमिट केलं पाहिजे, मग त्यांना कळेल तिथे लोकांना काय त्रास होतो. हे जेव्हा करायला लागू ना, त्या दिवशी ऑटोमॅटिकली जेवढ्याही महानगरपालिकेने देणाऱ्या ज्या सुविधा आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला नक्कीच बदल दिसेल. आपण शेवटाकडे येऊया आता. पाण्याचा मुद्दा तुम्ही उचलला होता. ठाण्यामध्ये पाण्याचा प्रश्न हा ज्वलंत आहे. बरोबर. आणि तुम्ही तुमच्या अहवालामध्ये देखील असं म्हटलेलं आहे की ठाण्यासाठी एक स्वतंत्र धरण बांधण्याचा तुमचा विचार आहे, स्वप्न आहे. काय सांगाल याच्याबद्दल की कशा पद्धतीने ही गोष्ट शक्य होऊ शकते? बघा, आता ठाण्याची शोकांतिका आहे. ज्या दिवशी ठाण्याचे मुख्यमंत्री बनले, जरी त्यांनी म्हणजे स्वतःचा पक्ष फोडला, त्याच्यानंतर गद्दारी झाली, सगळं झालं, पण ज्या दिवशी ठाण्याचे जेव्हा मुख्यमंत्री झाले तेव्हा आम्हाला थोडं बरं वाटलेलं की बाबा एक कोणतरी ठाणेकर एक मुख्यमंत्री आहे. कारण की आम्हाला असं वाटलं की ठाण्याची जी मूळ समस्या म्हणजे काय, पाणी. ठाण्याला आजपर्यंत स्वतःचं एक स्वतंत्र धरण नाही. आज पण ठाणे शहर हे मुंबईच्या उंजळीने पाणी पित आहे. याचा अर्थ काय, मुंबई जे काय पाणी देईल त्याच्यावरती आपण जगतोय. आणि जो विकास आहे ठाण्याचा हा झपाट्याने होत आहे. नौपाड्यात जर पाहिलं तुम्ही तर पहिले 24 तास पाणी होतं, 24 तासावरनं ते 12 तासावर आलं, 12 तासावरनं 6 तासावर आणि आता 2 तासावर. म्हणजे जे मेन पाणी आम्हाला मिळायला पाहिजे, आम्ही मूळ ठाणेकरांचं पाणी कोण पळवत आहे तर नवीन कन्स्ट्रक्शन पाणी. 2016-17 कोर्टाची एक ऑर्डर आहे की जोपर्यंत ठाणे शहराच्या पाण्याचं नियोजन होत नाही तोपर्यंत नवीन बांधकामांना परमिशन देऊ नये. हे थांबलंय का? पण नाही थांबलंय. म्हणजे याचा अर्थ काय की यांना विकास करायचा आहे, पण दुसऱ्याचं जे काय ते चोरून दुसऱ्यांना द्यायचं. नवीन काही त्यांच्याकडे विजन नाहीये आणि कुठलंही कधी विचारलं तर काहीतरी वेगळं सांगणार. तुम्ही पाहिलं तर 5,400 5,400ची आसपास आपल्या ठाणे महानगरपालिकेची बजेट आहे. बजेट असताना आज तुम्ही पाहाल तर ठाणे महानगरपालिकेची तिजोरी खाली झालेली आहे. त्यांना पगार द्यायला पैसे नाहीयेत. अनेक जे टीएमडीचे रिटायर्ड लोक आहेत किंवा टीएमसीचे रिटायर्ड आहेत त्यांना अजून त्यांची देणी दिलेली नाहीये. म्हणजे एक प्रकारे इथे ऑडिट, त्यांना कधी जर ऑडिट बद्दल विचारलं तर ऑडिट दाखवण्यात येत नाही. म्हणजे असे अनेक गोष्टी आहेत ज्या लपून ठेवल्या गेलेल्या आहेत. ठाणे महानगरपालिकेत सत्ता कोणाची होती? शिवसेनेचीच हीच लोक होती ना. आज आमच्याकडे कोणी नाही. ते जेवढे होते त्याच्यातले सगळे तिकडे गेलेले आहेत, फक्त एक आमच्याकडे उरलेले आहेत. सगळे तिकडे गेलेत म्हणजे सगळे चोर तिकडेच आहेत. तर त्यांनी द्यावा नाही हिशोब. आम्ही मागतोय त्यांच्याकडे हिशोब की तुम्ही द्या, काय केलं एवढ्या दिवसात. त्याच्यावरती चूक. जेव्हा तुमचा मुख्यमंत्री म्हणजे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हा ठाण्यातला होतो, त्यांनी धरणाच्या गोष्टीवरती काम केलं पाहिजे होतं. तर ते कुठल्याही प्रकारचं केलेलं नाही. आणि ठाणेकरांच्या मनातली जी गोष्ट होती धरण, ते या मुख्यमंत्र्यांनी केलं नाही. ही सगळ्यात मोठी ठाण्याची शोकांतिका आहे. नक्कीच आपण आशा करूया की तुमच्या स्वप्नातलं जे व्हिजन आहे ते पूर्ण व्हावं. धन्यवाद. तुम्ही वेळ काढून प्रचारातनं वेळ काढून ही चर्चा केली, याबद्दल तुमचे